हॅलो हॅलो चेक. या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती पाटण तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत खेळाडू म्हणून ज्या खेळाडूनं नाव मिळवलं, ओळख मिळवली, कोहिनूरराव पाटण गणेशजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मंगलमूर्ती चषकामध्ये सहरचे आपण स्वागत करत आहोत. श्रीकांत सर, बाळसिद्ध धामणी या संघाने नाणेफेक जिंकले आणि त्यांनी मथुरवाडी संघ अगेन्स्ट घेतली आहे बॅटिंग. पहा, 3 षटकांचा सामन्याने अतुलला आपण पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये 4थं षटक हाताळलं होतं. इथे रणनीती वेगळी, गेम प्लॅनिंग वेगळं, समोरचा संघ वेगळा आणि गोलंदाज देखील तोच अतुल. पहिला बॉल पुश केलाय, पॉइंटला जातोय. डिक्लेअर मध्ये एक धाव येते. 3 षटकांचा सामना आहे, पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव. चांगला बॉल चांगल्या लाईन वरती आणि पडल्यानंतर थोडासा स्लो होतोय. अतुलला सहजासहजी तुम्ही मोठे प्रहार मारू शकत नाही आणि खास करून पॉवर प्ले मध्ये एक जिम्मेदारीचं षटक हाताळतो तो. पटका फसला यावेळेस. कव्हरला क्षेत्ररक्षक आणि चुकी करणार नाहीये अनिल, आणि अनिल म्हणजे विकेटचे हमी, सेफ हँड. आणि पहिला झटका लागतोय बाळसिद्ध 11 धामणी संघाला. विशाल परततोय. विशाल जसा परततोय तसे उत्तम मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये देखील उत्तम कामगिरी केली होती त्यांनी आणि अगदी पायातील चेंडूवरती, यॉर्कर चेंडूवरती त्यांनी 2 षटकार मारले होते. परंतु आता मॅच वेगळी, समोर गोलंदाज वेगळा आणि जिम्मेदारीची मॅच. त्याचबरोबर साजन करपे यांचं श्री मंगलमूर्ती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. फटका चांगला आहे, ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह. हो फेकी चांगली, परंतु एफर्ट रेख नितीन होता. पंचाने इथे थर्ड अंपायर दर्शवला. एस नोट आउट आहे फलंदाज. चांगला बॉल, गद्दी बायच्या स्वरूपात एक धाव आले, परंतु जो फलंदाज किती अस्वस्थ होता या चेंडूवरती, तुम्ही त्याचं रिॲक्शन पाहू शकता. त्याला देखील समजलेलं नाही, पाठीमागे यष्टी रक्षक देखील बीट होतोय. पुन्हा एकदा फसवा चेंडू. यावेळेच्या चेंडूवरती गती होते आणि यावेळेस
5चा चेंडू ज्यावेळेस हाताळला त्याच्यावरती अजिबात गती नव्हती. डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाखेरीस धाव फलकावरती जोडले 3. एक गडी बाद. विशाल परतलाय, कोणती धाव नाही त्याच्या बॅटमधून. ही स्थिती आहे धामणी संघाची. मत्रेवाडी संघाकडून बारक्याला बोलवले दुसऱ्या षटकासाठी. पहिलाच बॉल, पहिलाच वाईट. एक्स्ट्राची धाव दौडली जाते. 4 धाव फलकावर. उत्तम यांच्या अगेन्स्ट चांगली रणनीती बारक्या. पहा किती उत्कृष्ट गोलंदाज आहे. बॉडी शैली जर त्याची पाहिली ना श्रीकांत सर, हा फास्टर गोलंदाज चांगला होऊ शकतो, परंतु मी कोणत्या क्षेत्रामध्ये चांगलं करू शकतो हे जाणणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळला फटका टिपला आहे क्षेत्ररक्षक अमित. अजयचा बॅकअप. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धाव फलक पोचते. 5 या आकड्यावरती थांबवून ठेवलेला आहे मत्रेवाडी संघाने धामणी संघाला. व पुन्हा एकदा फसवलं एस्टनच्या मागे. कमाल एसटी रक्षण अतुलचं, परंतु अंपायर तसकी बस नाहीये. दाद मागितली होती. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड डाऊन द विकेट आले होते, परंतु पुन्हा एकदा फसवले बारक्याने. चांगला लेग ब्रेकचा वापर. यावेळेस फिंगर रोल जास्त केल्या होत्या, पडल्यानंतर शार्प टर्न पाहायला मिळाला. आणि खास करून ज्यावेळेस हवेमध्ये जास्त फ्लायटेड डिलिव्हरी केली जाते बारक्याकडून, कारण की खूप उंच पुरा गोलंदाज आणि खूप वरून चेंडू येतो, त्यावेळेस समजणं तितकंसं सोपं जात नाहीये. इथे स्लिप ठेवणं गरजेचं होतं. खासा फरक पडणार नाही. डिक्लेअरमध्ये चेंडू जाईल. धावा पोचल्या आहेत 6. दुसऱ्या षटक आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 5 सुरेख चेंडू हाताळलेत बारक्या याने. पुन्हा एकदा तोच बॉल, तीच लाईन, तोच टप्पा, परंतु पंचांचे बोट आकाशाकडे झाले यावेळेस मात्र. सर हा शेवटचा थांबायचा आहे. डेड बॉल. धन्यवाद सर. संधी मिळाली होती पुन्हा एकदा, परंतु नाहीये. डॉट बॉल येतो. डॉट बॉलने होते दुसऱ्या षटकाची सांगता. धाव फलकावरती जोडलेत फक्त 6. एक गडी बाद झालाय. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती कोणाला बोलवलं जाईल मत्रेवाडी संघाकडून. अनिलला बोलवलंय. अमित आणि अजयला मात्र संधी दिलेली नाहीये. पहिल्या मॅच मध्ये हे 4 गोलंदाज यूज केले होते, परंतु ह्या मॅच मध्ये अनिल नवीन गोलंदाज, नवीन जिम्मेदारी. तिसरं षटक अगेन्स्ट दी उत्तम. पहिला बॉल येतोय तिसऱ्या षटकातील अनिल. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव. गुणलेखक पवार सर यांच्या हस्ताक्षरात नोंदवली जाते. धाव फलक पोचते 7.
वाईट बॉल येतोय. आतापर्यंत आपण ध्वनी क्षेपण यंत्रावरून आवाज ऐकत होतात. सकाळच्या सत्रापासून अगदी मंत्रमुग्ध करणारा आवाज भरत जाधव सरांचा आवाज आपण ऐकत होतात. जाऊयात आता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि क्रिकेटच्या या पुन्हा एकदा महासागरामध्ये तुम्हाला घेऊन जातो. मत्रेवाडी आणि टीम बाळसिद्ध 11 धामणी या दोन संघामध्ये सुरू असलेली मॅच आपण पाहतोय. या ठिकाणी सातारा स्पोर्टचे मुख्य माननीय आदरणीय अर्जुन कदम आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. लगेच या अर्जुन कदम आपली उपस्थिती या व्यासपीठावरती प्रार्थनीय आहे. क्रिकेटचा महारणसंग्राम सुरू आहे. इथं दरम्यान विकेट आली आहे. बॅटर आउट झालाय. अक्षय आउट झालेत. या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती यथोचित शुभ सन्मान अर्जुन कदम सातारा स्पोर्ट यूट्यूब वाहिनीचे सर्व पाहिलं तर मांगडवाडी गावातून हा खेळाडू आपलं नाव आणि आपल्या नावाबरोबर सातारा स्पोर्ट यूट्यूब वाहिनीचं नाव देखील मोठं करत आलाय. त्यांचा यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. अकरा धावा धावपलकावरती पोहोचले गेलेत. दुसरं षटकाच्या नंतर तिसरं षटक अनिल हाताळत आहेत. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एक विकेट. पुन्हा बॅटर बाद होतोय. याच्यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. टीम अचानक सावंतवाडी आणि मंगलमूर्ती मराठवाडी या दोन संघामध्ये आपल्याला सामना पाहायला भेटणार आहे. टॉस केला जातोय. श्रीमंगलमूर्ती चषक 2025 मधील ही मॅच आणि टॉससाठी बोलूया आपण कोहिनूर ऑफ पाटण तालुका गणेश शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. एका बाजूला मराठवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला अचानक सावंतवाडी संघाचे कर्णधार यायचं आहे. सावंतवाडी विनोद दादा मनेरकर. टॉस केला जातोय. ज्योतिर्लिंग 11 गोटील. अरे अतुल, अरे त्यांना आवाज दे रे ते सावंतवाडी वाल्यांना. अरे सावंतवाडी वाल्यांना आवाज द्या. टॉस साठी बोलवलं जाते. टॉस केला जाईल. गणेश यांच्या शुभास्ते आपण करूया टॉस. संधी कोणाला दिली जाईल. एस मराठवाडी संघाचा कॉल आहे. हेड इज अ कॉल. उभा राहिलाय. मला वाटतंय शोले पिक्चर बघून आलेत गणेश दादा. हेड. टॉस जिंकलाय. दादा खूप उशिरा आला, आवाज पण गेला नाही, परंतु टॉस जिंकलाय. टॉस जिंकून काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. मराठवाडी संघ चांगल्या लयमध्ये आहे. आपल्या भागातील कोहिनूर
गणेश शिंदे पण आले, त्यांच्या समोर खेळायचं आहे, चांगलं मॅच त्यांचंच आयोजन आहे. किती धावापर्यंत रोखाल? 40-45 वर खूप साऱ्या शुभेच्छा. आज सॅटरडे प्लेइंग 11 कंप्लीट आहे. कंप्लीट आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात. काय बोलणार नाही मी, तुझ्याकडे येणार पण नाही, परंतु गणेश दादांशी मला बोलायचं आहे. गणेश दादा तुम्ही थांबा, बरं नंतर बोलू, मॅच चालू होते. जाऊयात आपण कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच भरत सर. पुन्हा एकदा नवीन मॅच, नवीन डावाला होते सुरुवात. पहिल्या इनिंग मध्ये धावफलकावरती एकूण धावा झालेत 11 धावा झालेत आणि 12 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी टीम मत्रेवाडी या संघाला. चेंडू मात्र यावेळेला सोडून दिलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. 2 धावा धावफलकावरती पोहोचलेत. 12 धावांचा पाठलाग टीम मत्रेवाडी या संघाला करायचा आहे. पहिल्या डावामध्ये अतिशय कंजूस गोलंदाजी आपण पाहिली आणि दुसऱ्या डावामध्ये प्रभावी बॅटिंग होते. यावेळेला चेंडू मात्र चाललाय 1 बाउन्स इमारतीच्या पलीकडे चौकार. वेलकम डीजे. लढने के लिए स्विचिटचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने चाल ओळखली आहे, दिशा ओळखली, रचना ओळखली की बॅटरचा माइंडसेट वाचला जातोय आणि त्यानंतर चेंडू फेकी केलाय. दरम्यान डॉट बॉल येतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. याच्यानंतरचा सामना पाहायला आपल्याला मजा येणार आहे. बॅकफुट वरती गेलेत. फक्त चेंडूची लाईन पाहिली, लेन पाहिली, फक्त डिफेन्स केला चेंडूला आणि एक सिंगल घेतलीये. 8 धावा धावफलकावरती पोहोचलेत. अक्रॉस द बॅट खेळलेला चेंडू आणि कोणती धाव घेतलेली नाहीये. सोडून दिलाय चेंडू. वाह, वेगवान गतिमान चेंडू होता. यष्टीरक्षक मागे टपला. यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यात नाच पावशील तर मिळेल तुझला भाव. मित्रांनो, या मैदानामध्ये चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला आणि टिकला तो जिंकला. आणि इथे यष्टीरक्षकाने काम बरोबर केलंय. बॅटर बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. बापू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. फुल टॉस, चेंडू पाठवलाय हाय हाय हवेमध्ये, पण इथे मात्र पंतांचा हात काटकोनात आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजाकडून काहीतरी चूक झाली आहे. नो बॉलचा इशारा पंत दर्शवत आहेत. आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आणि या मॅच मध्ये विजेता राहिलाय संघ टीम मत्रेवाडी. हार्ड लक बॅड लक टीम धामणी.
आताचे मॅचचे प्लेअर ऑफ द मॅचचे सुपर हिरो राहिलेत अर्थातच अतुल चव्हाण. अतुल आपल्याला विनंती आहे, आपण सरळ मुख्य